नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईडी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। 10 नोव्हेंबरला आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही पुढे जाणार नाहीये हे स्पष्ट आहे। आणि आता आपल्याकडे उरलेले आहेत जेमतेम 13 ते 14 दिवस। मग या 13 ते 14 दिवसामध्ये आपण अभ्यास कसा करावा, या 13 ते 14 दिवसामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा क्रॅक करू शकतो का, या 13 ते 14 दिवसामध्ये असं काही करू शकतो का किंवा असं काही मिराकल आपण करू शकतो का की या 13 ते 14 दिवसामध्ये अभ्यास केल्यानंतर आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास करू किंवा आपल्याला जे काही पासिंगसाठी मार्क आहेत तेवढं सुद्धा आपल्याला मटेरियल उपलब्ध झालं तर याच्यावरून आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास करू शकतो का, असे प्रश्न आहेत। आणि त्यातल्या त्यात महिला वर्गांसमोर तर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता लागलीच दिवाळी चालू होत आहे, मग हे दिवाळीचे काम असतात, मग अशा सर्व ह्याच्यातून आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा पास करायची आहे। याच्यामध्ये असा सुद्धा एक वर्ग आहे की इतके दिवस ते युवा प्रशिक्षण योजनेमध्ये मुख्यमंत्री योजना होती त्याच्यामध्ये काम करत होते। याच्यामध्ये काम करत असताना त्यांना अभ्यास करायला वेळ भेटलेला नाहीये, बरेचसे कारण आहेत। मग आता आपल्याकडे उरलेत फक्त 13 ते 14 दिवस आणि सर्वांना आता जवळपास ह्या सुट्ट्या लागलेल्या आहेत। मग या सुट्ट्यांचा उपयोग आपल्याला कसं करता येईल, आपल्याला आता दिवसाचे 24 तास, समजा 24 तासापैकी आपल्याला 24 तास अभ्यास करायचा नाही हो, आपल्याला सकाळी झोपेतून सगळं आवरून वगैरे हे केल्यानंतर आपल्याला जेमतेम 12 तास सुद्धा अभ्यास केला, हे 13 दिवस, या 13 दिवसामध्ये फक्त 12 ते 13 तास, जास्तीत जास्त 12, कमीत कमी 10 तास एवढा सुद्धा अभ्यास केला ना आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास करू शकतो। हे कसं पास करू शकतो आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, एक ना एक शब्द जे काय सांगतोय ते समजून घ्या, उमजून घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ अर्धवट बघून डायरेक्ट हे काही करू नका, कारण अर्धवट ज्ञान धोकादायक असतं, अर्धवट ज्ञान हे धोकादायक असतं, म्हणून कधीही कुठलंही अर्धवट ज्ञान घेऊ नका। व्हिडिओ पूर्ण पहा, सर्व डिटेल्स मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजावून सांगतो की हा 13 ते 14 दिवसामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करू शकतो किंवा पासिंगच्या क्रायटेरियापर्यंत कसं पोहोचू शकतो, किंवा मी असं काही देऊ शकतो का की याच्यामध्ये तुम्ही आरामामध्ये पास होऊ जाता हो, हे सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता 13 ते 14 दिवसामध्ये, या कमी दिवसामध्ये टीईटी कशी पास करावी ह्या विषयाकडे वळू। आता सर्वप्रथम आपल्याकडे वेळच नाहीये आपल्याकडे, आता सिलेबस काय आहे तो समजून घ्यायला वेळ नाहीये, मग कोणते कोणते टॉपिक आहेत हे सर्व समजून घ्यायला अजिबात वेळ नाहीये, किंवा कुठलेही क्लास लावलेले आहेत, आत्ता क्लास लावून उपयोग नाहीये, कुठलेही क्लास लावा, काही लावा, आत्ता क्लास लावून उपयोग आहे का नाही, कारण त्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ असतात, लाईव्ह व्हिडिओ असतात, 1-1 तासाचे असतात, 1.5 तासाचे, हे सगळंच्या सगळं आत्ता बघणं शक्य नाहीये, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे। मग या वेळेचा सदुपयोग करायचा आहे। त्यातल्या त्यात आपल्याला दिवाळीचे दिवे सुद्धा लावायचे आहेत, दिवाळीला आपण दिवे लावतो, पण त्या लावतो, हे सर्व करायचं आहे, फराळ करायचा आहे। पण आता ते दिवाळीचे दिवे लावायचे नाही तर आता आपल्याला आपले दिवे लावायचे, आपल्याला आपले दिवे कसे लावायचे त्याच्याकडे प्रयत्न करायचा आहे। मग महिला वर्गांना माझी सर्वप्रथम विनंती आहे की या दिवाळीमध्ये तुम्ही तिकडले दिवे लावा, पण तिकडे जास्त लक्ष न देता ह्या 13 ते 14 दिवसामध्ये कसं पास करता येईल याच्याकडे लक्ष द्या। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, होईल का, केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे। स्वतःवर आत्मविश्वास ठेवा की मी हे करू शकतो, या 13 ते दिवसामध्ये मी टीईटी पास करू शकतो, या 13 ते 14 दिवसामध्ये मी चांगला अभ्यास करून मी पास होऊ शकतो। मग याच्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर काय करावं, कसं करावं, केव्हा करावं, किती करावं। आता आपल्याकडं वेळ खूप कमी आहे, जमीन सरकलेली आहे, काय वाचावं काय नाही हे काहीच समजत नाहीये, काहीच लक्षात येत नाहीये। मग एवढ्या ह्याच्यामध्ये काय करावं असा प्रश्न पडलेला असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देतो। पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, मग आता हे सगळे प्रश्न असताना, एवढे कमी दिवसाला राहिलेले असताना काय करावं काही समजत नाहीये,
आता मागा आपण 20 दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी क्रॅक करावी हे टाकलं होतं, त्यावेळेस सगळ्यांना खूप चांगला फायदा झाला. त्याच्यानंतर आता 7 दिवस राहिलेले आहेत. या 7 दिवसानंतर आपण परत एक व्हिडिओ टाकतोय की 13 ते 14 मध्ये TET पास कशी करावी. आणि आता याच्यामध्ये सुद्धा खूप नाविन्य आहे, याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत आणि टिप्स आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा आपण ॲडिशनल माहिती आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की हा 13 ते 14 दिवसामध्ये असं आपण काय केलं पाहिजे, की असं आपण काय केलं पाहिजे की आपण या 13 ते 14 दिवसामध्ये TET पास करू शकतो, किंवा असा काही शॉर्टकट आहे का, की असा काही शॉर्टकट मार्ग आहे का की ह्या शॉर्टकट मार्गाने आपण डायरेक्ट तिकडे जाऊ शकतो. आता आपल्याला कुठेतरी गावाला जायचं, खूप लांबचा रस्ता आहे, तर आपण शॉर्टकट काढतो पण शॉर्टकट मार्ग, भलेही त्याच्यामध्ये खड्डे बिड्डे असू द्या तरी सुद्धा आपण त्यातून जातो आणि शॉर्टकट मार्ग काढून लवकर पोहोचतो. तसं आपल्याकडे शॉर्टकट मार्ग आहे का? हो आहे. हो आहे, शॉर्टकट मार्ग आहे. तो शॉर्टकट मार्ग एकदम चांगला आहे, पूर्ण हायवे असल्यासारखा आहे, तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. मग पासिंग पुरतं काहीतरी करता येतं का? हो, पासिंग पुरतं काहीतरी करता येतं. त्या पासिंग पुरतं आपल्याकडे भरपूर काही मटेरियल आहे, पण हे मटेरियल मी तुम्हाला देऊ शकतो. हे मटेरियल मी देऊ शकतो, पण इथं तुम्हाला तुमची मेहनत पाहिजे, तुमची जिद्द पाहिजे, तुमची चिकाटी पाहिजे, तुमचे परिश्रम पाहिजे, तुमची वाचण्याची क्षमता पाहिजे, तुम्हाला तासनतास बसण्याची क्षमता पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं, मी पास होऊ शकतो. होय, मी पास होऊ शकतो ही जिद्द पाहिजे, आणि मी अभ्यास करू शकतो. मी तासनतास बसून हे अभ्यास करू शकतो. जेवढं काय आहे तेवढं मी एकदा किमान 2दा तरी वाचून काढणार म्हणजे काढणार. ही जिद्द आणि ही हिंमत असेल तर आणि तरच पुढला मार्ग आहे, अन्यथा नाही. मग इथं ब्रह्मदेव जरी आला किंवा कुठला साक्षात्कार सर्व जे काही परमेश्वर कोण आहेत ते चमत्कार करणार ते सुद्धा आले, तर इथं चमत्कार घडवू शकत नाहीयेत. इथं चमत्कार, इथं सर्व काही करू शकता ते फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहेत. मी फक्त एक मार्ग दाखवू शकतो, एक रस्ता दाखवू शकतो, त्या रस्त्यानं तुम्हाला जायचंय, पण तिथून जाताना तुम्हाला परिश्रम तुम्हाला करायचे, तिथं चालायचंय. आता इथं मी फक्त तुम्हाला काय देऊ शकतो, तर इथं मी फक्त तुम्हाला एक असे नोट्स देऊ शकतो, असे नोट्स देऊ शकतो की फक्त हे घे, एवढं वाच, बस, दुसरं काही वाचू नको, किमान एवढं तरी वाच, ह्याच्यातून तुमचा 100% फायदा होऊन जाईल. आणि हे पासिंग पुरतं भरपूर आहे. आपल्याला फक्त TET पास करायचे, आपल्याला फक्त TET मध्ये 90 मार्क मिळवायचे, जास्त नाहीये. बोनस भेटले तर हरकत नाहीये, पण आपल्याकडे आहे 13 ते 14 दिवस. या 13 ते 14 दिवसामध्ये आपल्याला TET पास करायचे आहे. तर ती कशी करायची आहे हे सगळं मी सांगतो, पण याच्यामध्ये परत एकदा सांगतोय, याच्यामध्ये तुमची हिंमत पाहिजे, ह्याच्यामध्ये तुमची जिद्द पाहिजे, तुमचा परिश्रम पाहिजे, तुम्ही कष्ट घेतलं पाहिजे, तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. नाहीतर मी ह्या नोट्स देऊन काहीही उपयोग होणार नाहीये. आता पेपर 1चा विषय आहे. पेपर 1ला आपण परिसर अभ्यासच्या नोट्स देऊ शकतो आणि मानसशास्त्राच्या सुद्धा नोट्स देऊ शकतो. परिसर अभ्यास 30 पैकी 30 मार्क मिळवून देऊ शकतो आणि मानसशास्त्रामध्ये सुद्धा 30 पैकी 30 मार्क घेऊन देऊ शकतो. पण ते तुम्ही अभ्यास केलं पाहिजे, नाहीतर मटेरियल घे चाल, पैसे दे चाल, नोट्स घे चाल आणि वाचणार नाहीयेत आणि पुन्हा उद्या चलून म्हणचाल तुम्ही दिलेलं काही चालणार. अरे बाबा, वाचलं तर येईल, वाचलं तर येईल म्हणून सांगतोय. आपल्याकडे भरपूर नोट्स आहेत आणि पासिंग पुरत्या सफिशियंट आहेत. पेपर 1चा विषय सांगतोय. पेपर 1ला मानसशास्त्र आहे, बालमानसशास्त्र आहे, त्याच्या आपल्याकडे नोट्स आहेत. परिसर अभ्यास परिपूर्ण 30 मार्काचा आहे, ते देऊ शकतो. इथंच तुम्हाला 60 मार्क झाले. आणि नोट्स नंबर 4चा एक टप्पा आहे, त्याच्यामध्ये आपण आता लागलीच आज उद्यापासून असे काही व्हिडिओ टाकणार आहोत. ते व्हिडिओ पाहून तुमचे रोज 2-2 मार्क फिक्स होऊन जाईल, म्हणजे तुमचा पासिंगचा क्रायटेरिया पूर्ण होऊन जाईल. आता सर्वप्रथम आपल्याकडे नोट्स कुठले आहेत ते सांगतो. आपल्याकडे नोट्स नंबर 1 आहे, 3री ते 8वीचं जुनं विज्ञान आहे, ते 71 रुपयाला आहे. जगाचा भूगोल आहे, तो 71 रुपयाला आहे. शिवरायांचा इतिहास आहे, तो 51 रुपयाला आहे. आणि परिसर अभ्यास आहे 3री, 4थी, 5वी. आता इथं भुरळून जाऊ नका, इथं परिसर अभ्यास फक्त 3री, 4थी, 5वी 71 रुपयाला आहे. मग 71 रुपयाची एवढी PDF घेतली की माझा परिसर अभ्यासचा अभ्यास पूर्ण होतो, मी 30 पैकी 30 मार्क घेऊ शकतो. तू 10 वेळा TET दे, नापास होशील. फक्त परिसर अभ्यास 3री, 4थी, 5वीचा एवढाच वाचून तुम्ही 1ली ते 5वीचा TETचा पेपर कधीही क्रॅक करू शकत नाही. हे गोष्ट लक्षात असू द्या. तुमचा गोड गैरसमज आहे तो दूर करा. परिसर अभ्यासमध्ये असतो इतिहास असतो, भूगोल असतो, नागरिकशास्त्र असतो, विज्ञान असतो, जे की तुम्हाला 3री पासून ते 8वी पर्यंत वाचावंच लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. याच कारणामुळे आपण आतापर्यंत TET नापास होत चाललेला आहोत. आता दिवस कमी आहे, त्या कमी दिवसामध्ये आपल्याला TET पास करायची आहे.
ह्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगतो आणि इतकंही स्पीडमध्ये का बोलतोय, कारण तुम्हाला वेळ नाही आहे, ह्या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करायचा, त्यामुळे मी तुम्हाला एकदम स्पीडमध्ये सांगतोय. आता हे परिसर अभ्यासची PDF घेतली तर शिवरायांची PDF घ्यायची आवश्यकता नाही आहे, म्हणजे शिवरायांचा इतिहास जो आहे ते घ्यायचा आवश्यकता नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नुसतं परिसर अभ्यासची एवढी PDF घेऊन तुम्ही TET कधीही पास करू शकत नाही आहेत आणि परिसर अभ्यासची 30 पैकी 30 मार्क पडवू शकत नाही आहेत. हे फक्त तुम्हाला 3 ते 4 मार्क मिळवून देतील. आता नोट्स नंबर 2 मध्ये आहे 6वीचं नवीन विज्ञान आहे, पुन्हा 6वीचं नवीन प्लस जुनं भूगोल आहे ते 71 आहे, 7वीचं नवीन प्लस जुनं भूगोल आहे 71 रुपयाला आहे, 8वीचं नवीन प्लस जुनं इतिहास आहे ते 71 रुपयाला आहे. त्यानंतर नोट्स नंबर 3 आहे 8वी नवीन प्लस जुने भूगोल 71 रुपये आहे, 10वी नवीन प्लस जुने भूगोल 71 रुपये आहे, 9वी प्लस जुना इतिहास 71 रुपये आहे, त्यानंतर 10वी नवीन प्लस जुना 71 रुपये आहे. हे झाले नोट्स नंबर 3. आता नोट्स नंबर 1 घेतलं तर त्याचे 213 रुपये होतात, नोट्स नंबर 2 घेतले की 264 रुपये होतात, नोट्स नंबर 3 घेतले की 284 रुपये होतात. पण याचा वापर कसा करायचा ते मी सांगतो. आता तुमचा परिसर अभ्यास आहे, पेपर 1ला, तर तुम्हाला परिसर अभ्यासाचा पूर्ण 30च्या 30 मार्क घ्यायचे असतील तर ते कसे घ्यावे लागतील, तुम्हाला याच्यातल्या 3 PDF घ्यावे लागतील, हे सर्वच्या सर्व घ्यावे लागतील आणि याच्यातला 8वी नोट्स 3 मधला 8वी, मग हे 3 हे 4 एक 7 PDF घेतल्यानंतर तुमचा परिसर अभ्यास परिपूर्ण होऊन जातो. तुम्हाला 30च्या 30 मार्क्स मिळून जातात. आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल स्वतःला एक काम करावं लागेल, जुने पेपर 2013 पासूनचे आतापर्यंतचे फक्त परिसर अभ्यास एकदा रेफर करायचे, वाचून काढायचे, प्रश्न कसे विचारले ते कळतं. हे झालं परिसर अभ्यासासाठी 7 PDF आहेत, त्या 7 PDF तुम्हाला परिपूर्ण आहेत आणि तुमचं 30 मार्क पूर्ण होऊन जातं. आता ज्यांचं परिसर अभ्यास आहे आणि ज्यांचं फक्त पेपर 1 परिसर अभ्यास आहे, त्यांना परिसर अभ्यासच्या नोट्स घ्यायचे, त्या नोट्सची किंमत 548 रुपये आहे. आता आणि प्लस याच्यामध्ये आणखीन 30 मार्काचे ॲडिशनल आहे मानसशास्त्र, बालमानसशास्त्र. याच्यामध्ये आपण हे जे काय आहे नोट्स नंबर 4 मध्ये याच्यामध्ये 18 टॉपिक केलेला आहे. याच्या बाहेर तुम्हाला मानसशास्त्राचा एकही प्रश्न पडणार नाही. आणि मानसशास्त्राच्या नोट्स बद्दल जास्त इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर कालच आपण मानसशास्त्राचा नोट्सचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये काय चॅप्टर आहेत, कुठून आलेला आहे, सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि एकदम सिस्टमॅटिक नोट्स आहेत. त्या नोट्स वाचलं की तुम्ही आयुष्यात मानसशास्त्र कधी विसरून जाणार नाही एवढी गॅरंटी आहे, कारण मानसशास्त्र माझ्या आवडतीचा जीवाभावाचा विषय आहे. मानसशास्त्रावर माझं अतिशय प्रेम आहे. मी मानसशास्त्रासाठी कुठलीही हायघाई करू शकत नाहीये. खूप कष्ट करून मानसशास्त्राच्या नोट्स काढलेल्या आहेत आणि त्या मानसशास्त्र बालमानसशास्त्राच्या नोट्सची किंमत आहे 351 रुपये. 1000 रुपयामध्ये जेमतेम हे 548 आणि 351 900 रुपयामध्ये जवळजवळ तुमचं TET 1 पेपर 1चं 60 मार्काचं मी इथं तुम्हाला कव्हर करून देतोय. 60 मार्क, याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही, ना परिसर अभ्यासला येईल ना मानसशास्त्राला येईल. त्यानंतर वळू आपण पेपर 2, ज्यांचं पेपर 1 पण आहे. आता पेपर 2 साठी फक्त सामाजिक शास्त्र ज्यांचं आहे ना त्यांच्यासाठी तर अतिशय चांदी 60च्या 60 मार्क आपण घेऊन देऊ शकतो आणि मानसशास्त्राचे 30 असे 90 मार्काचे तुम्हाला इथं पासिंग झालेलं आहे. आता इथं एक वळू आपण ज्यांचा पेपर 1 आणि पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे, ज्यांचा पेपर 1 पण आहे आणि पेपर 2 पण आहे, अशांनी काय करायचं, या सर्वच्या सर्व नोट्स घ्यायच्या. ते ती तुम्हाला पडतील 761 रुपयाला. तुमचं पेपर 1 आहे आणि पेपर 2 आहे तर तुम्ही ह्या सर्व नोट्स घ्या, नोट्स 1, नोट्स 2, नोट्स 3 आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला 761 रुपयाला पडतात. ह्या 761 रुपयामध्ये तुमचं सामाजिक शास्त्राचे 60 मार्क मिळून जातात. 60 मार्क मिळून जातात. त्यानंतर तुम्ही बालमानसशास्त्राच्या नोट्स घ्या, त्या आहे 351 रुपयाला. 1000 रुपयामध्ये 1112 रुपयामध्ये तुम्ही TETचा पेपर 2 पास करू शकता. पेपर 1 सुद्धा तुमचा निघून जातो. आता 1112 रुपयामध्ये तुमचा TETचा पेपर 1 सुद्धा निघणार आहे, TETचा पेपर 2 सुद्धा निघणार आहे ज्यांचा सामाजिक शास्त्र आहे. कारण तुम्ही पेपर 1च्या ऑलरेडी नोट्स घेतल्या 548ला पडतात, पण तुमचं सामाजिक शास्त्र सुद्धा आहे. त्यामुळं तुम्ही सामाजिक शास्त्र परिसर अभ्यासच्या सर्वच्या सर्व नोट्स घ्या, त्या 761 रुपयाला पडतात. त्यानंतर मानसशास्त्राचे नोट्स घ्या, मानसशास्त्राचे 351ला आहे. 761 प्लस 351 करा, 1112 रुपये होतात. या 1112 रुपयामध्ये
तुम्ही आराममध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ शकता। अहो आपल्याकडे 13 दिवस आहेत, 13 दिवसामध्ये रोज आपण 100 रुपये खर्च केले म्हणून समजा, तेही अभ्यासासाठी तेही नोट्ससाठी, हे तुम्ही पास करू शकता। हे झालं पेपर 1चं। ज्यांचा पेपर 1 ही आहे, ज्यांचा पेपर 2 ही आहे आणि ज्यांचा पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे, पेपर 1 आहे, ते त्यांनी नोट्स घ्या। ह्या नोट्स सगळ्या 761 रुपयाला पडतात आणि बाल मानसशास्त्र मानसशास्त्राचे नोट्स घ्या, त्याची किंमत 351 रुपये आहे। 1112 रुपयामध्ये तुम्ही TET पास करू शकता आणि तेही 13 ते 14 दिवसामध्ये रोजचे 100 रुपये खर्च केल्यासारखे आहेत। इतके दिवस आपण रोज चाय पाण्याला वेळ घालायला त्याला खर्च करतो, पैसे घालतो आणि वारंवार फॉर्म भरतो तरी पास होऊ शकत नाहीये। पण हे सगळं देऊन सुद्धा तुम्ही पास होऊ शकता, पण त्याच्यासाठी तुमची जिद्द पाहिजे, तुमची मेहनत पाहिजे, तुमचा अभ्यास करणं पाहिजे। हे जेवढं दिलेलं आहे ॲज इट इज वाचायचं, ह्याच्यामध्ये काही हायगाई करायची नाही। जसं दिले सुरुवातीपासून तसं वाचायचं। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ट्रिक्स दिलेल्या आहेत, टिप्स दिलेल्या आहेत, कोणता प्रश्न कसा विचारला जातो, कसा फिरवला जातो, हे सर्वच्या सर्व ह्या नोट्समध्ये दिलेलं आहे। प्रश्न कधी विचारला गेलेला आहे, कुठल्या पेपरला विचारला गेलेला आहे, सगळंच्या सगळं दिलेलं आहे पेपरमध्ये। सगळ्या नोट्समध्ये तुम्हाला बोल्ड करून दिलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे काळजी करू नका। आता ज्यांचा पेपर 2 फक्त पेपर 1 पण आहे आणि पेपर 2 गणित विज्ञान आहे, त्यांना नोट्स ह्या 548 रुपयाला पडतील। मानसशास्त्राच्या नोट्सचे वेगळी आहे 351। त्यानंतर ज्यांचा पेपर 2 फक्त सामाजिक शास्त्र आहे ना, त्यांचा पेपर 1 आहे आणि त्यांचा पेपर 2 फक्त सामाजिक शास्त्र आहे, त्यांना 639 रुपयाला ह्या नोट्स 1 नोट्स 2 आणि नोट्स 3 पडतील आणि मानसशास्त्र हे 351 वेगळं आहे। आता ज्यांचा पेपर 2 गणित आहे, याच्यासाठी आपल्याकडे जास्त काही नाहीये, पण पासिंग सारखं आहे। कारण पेपर 1 ज्यांचा पेपर 2 गणित विज्ञान आहे, ह्या गणित विज्ञानमध्ये आपल्याकडे विज्ञानाच्या 2 PDF आहेत, 3रे ते 8वीचं जुनं विज्ञान आणि 6वीचं विज्ञान। हे एवढं PDF घ्या, तुम्हाला 8-9 मार्क मिळून जातील। आणि मानसशास्त्र आहे जे की 30 मार्काचं आहे, म्हणजे तुम्हाला 40 मार्काचं मी मटेरियल देतोय। तुम्हाला किती पडायला जे पेपर 2 ज्यांचं फक्त गणित आहे, ह्या विज्ञानाच्या 2 PDF आहेत, हे 71 रुपये आणि 51 रुपये, इथे 142 रुपये झाले। 142 रुपये नाहीये, 71 रुपये आणि 51 रुपये आणि त्यानंतर तुमचं मानसशास्त्र 351 रुपये। एवढं केले की तुमचं पेपर 2 गणित होऊन जातं। तुम्हाला कळालं, ज्यांचं फक्त पेपर 1 आहे त्यांना परिसर अभ्यासच्या नोट्स घ्यायचे, ते 548ला पडतात आणि आपलं बाल मानसशास्त्राचे नोट्स वेगळे आहेत, त्याचे 351 रुपये आहेत। ज्यांचा पेपर 2 पेपर 1 आहे, पेपर 2 ही आहे आणि सामाजिक शास्त्र आहे, त्यांना ह्या नोट्स 761ला पडतात आणि मानसशास्त्राच्या नोट्स 351 म्हणजे 1112 रुपयामध्ये तुम्ही TET पास करू शकता। आणि ज्यांचा पेपर 2 फक्त सामाजिक शास्त्र आहे, त्यांना सामाजिक शास्त्राच्या नोट्स ह्या 639 रुपयाला पडतील आणि बाल मानसशास्त्राच्या नोट्स 351 रुपयाला। एवढं सगळं केलं की तुम्ही पास होऊन जाऊ शकता। आणि याच्यामध्ये ॲडिशनल आणखी भरपूर काही येणार आहे। हे आत्ता झालं, ह्या 13 ते 14 दिवसामध्ये तुम्हाला एवढं करायचं आहे। ह्या नोट्स 4 मध्ये आणखीन भरपूर काही येणार आहे। बाल मानसशास्त्राच्या नोट्स आपल्या लॉन्च झालेल्या आहेत, त्या सगळ्यांना भेटत आहेत। त्यानंतर येणार आहे संभाव्य प्रश्नसंच। हा संभाव्य प्रश्नसंच रेडी आहे, पण हा संभाव्य प्रश्नसंच मी आत्ताच देणार नाही, आत्ताच लॉन्च करणार नाहीये। हा संभाव्य प्रश्नसंच तुम्हाला परीक्षेच्या 4 ते 5 दिवस अगोदर मिळेल, कारण ही एक प्रकारची कॅप्सूल असणार आहे, एक प्रकारचं टॉनिक असणार आहे। तुमचे हातपाय दुखत असतील, तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला एक विटॅमिनची एक कॅल्शियमची गोळी देतात, ती 8 दिवसाला एक खायची असते। तशी आपली संभाव्य प्रश्नसंचाची एकच गोळी आहे, ते एकच नोट्स आहेत। त्याच्यामध्ये 7 संभाव्य प्रश्नसंच असणार आहेत आणि भरपूर थोडीशी काही माहिती असणार आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 1000 ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत। ते कशा संदर्भात असतील ते तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग जॉईन केल्यानंतर त्या दिवशी सांगेल, पण आत्ताच नाही। त्यानंतर 9वीचा भूगोल सुद्धा येईल आणि आणखीन एक विशेष, आता तुमचे हा फक्त नोट्सच्या संदर्भातचा आजचा व्हिडिओ असेल, पण उद्या सकाळी 1 दुपारी 1 रात्री 1 रोज 3 व्हिडिओ येतील आणि ह्या प्रत्येक एका व्हिडिओमधून तुमचे 1-2 मार्क वाढत जातील। आता हे कसे वाढत जातील, मराठीचे असे काही टॉपिक असतात ते दरवेळेस विचारले जातात, त्याचे तुम्हाला रोज व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटतील। मग इंग्लिशचे सुद्धा असे काही टॉपिक आहेत, ते सुद्धा दरवेळेस विचारले जातील, त्याचे सुद्धा व्हिडिओ येऊन जातील। त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका। आणि इथून पुढे फक्त जे काही एक्झाम ओरिएंटेड असतील, फक्त ह्या 15-15 10-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुमचे 1-2 मार्क मिळून जातील, असे व्हिडिओ हे उद्यापासून येऊन जातील।
एवढं सर्व आहे, तुम्ही एवढं सर्व करा, तुमचे मार्क्स पक्के होऊन जातील. आणि बी ऑनेस्टली सांगतोय, विश्वास ठेवा, विश्वास ठेवून नोट्स घ्या. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर चॅनलवर एकदा व्हिडिओ पहा. आपण मागं आत्ताच 5-6 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यापैकी खूप जणांना रिस्पॉन्स चांगलेला आहे. त्यांनी व्हिडिओ पाहून नोट्स घेतलेले आहेत. नोट्स घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ह्या नोट्स का अगोदर भेटल्या नाहीत, ह्या नोट्स का अगोदर भेटल्या नाहीत असं त्यांना वाटू लागले. आत्तासुद्धा त्यांना पश्चाताप होतोय की हे अगोदर भेटलं असतं तर आत्तापर्यंत आपला अभ्यास सगळा परिपूर्ण झाला असता. पण आणखीन ही वेळ गेलेली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच कधीही फिरवता येते. तसं तर आपल्याकडे 13 ते 14 दिवस आहेत आणि या 13 ते 14 दिवसामधले आपल्याला रोज 10 तास कडून अभ्यास काढायचा आहे. आता तुम्ही ह्या सगळ्या नोट्स घेतलेल्या आहात, नोट्स घेऊन तुम्हाला अभ्यास करायचे. हे राहिले तर 5 दिवस ह्या महिन्यातले. ह्या 5 दिवसामध्ये तुम्ही रोज अल्टरनेट करून वाचत चला. आता मानसशास्त्राच्या जर तुम्ही नोट्स घेतल्या, एका दिवसामध्ये अगोदर सगळं मानसशास्त्र वाचून काढा, दुसरा दिवस रेस्ट घ्या, तिसऱ्या दिवशी परत एकदा सकाळपासून रात्री झोपेपर्यंत जसा वेळ मिळेल तसा मानसशास्त्र वाचून काढा. एकदा वाचल्यानंतर लक्षात येईल, दुसऱ्यांदा वाचल्यानंतर जास्त लक्षात येईल, पुन्हा तिसऱ्यांदा एकदा फक्त एका दिवसामध्ये फुल रिव्हिजन मारायचं. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मानसशास्त्र हे पूर्ण झालेलं असेल. आणि ह्या ज्या काही एक PDF आहेत ह्या सुद्धा वाचत चला, कारण ह्या एक PDF तुम्हाला वाचायला 3 ते 4 तास जेमतेम लागणार आहेत. आणि प्रत्येक त्याचा वाचत गेले की खूप सोपं पडून जातं. आणि इतक्या सिस्टमॅटिक नोट्स दिलेल्या आहेत ना, बस अक्षरशः तुम्ही नोट्स वाचल्यानंतर रडचाल की हे मला अगोदर का भेटलं नाही, मी अगोदरच TET पास झाला असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी TET पास आहे का? हो, मी ऑलरेडी TET पास आहे. मी स्वतः अगोदर TET नापास झालेलो आहे, कारण अशाच चुका केलेल्या आहेत. काय अभ्यास केला? परिसर अभ्यासला फक्त 3री 4थी 5वीचा एवढाच अभ्यास केला आणि परिसर पेपर दिला आणि नापास झाले. तर परिसर अभ्यासमध्ये नापास होण्याचे हे कारण असतात. सामाजिक शास्त्राचा 6वी ते 8वी साठी आहे, पण आपण फक्त 6वी ते 8वीचा अभ्यास करतो, 3री 4थी 5वीचा करत नाही, फक्त 6वी 7वी 8वीचे एवढेच पुस्तक वाचतो आणि परीक्षेत नापास होतो. ह्या चुका मी केलेल्या आहेत. ह्या चुका तुम्ही परत करू नये म्हणून ह्यासाठीच तुमच्यासाठी नोट्स घेऊन आलेले आहेत आणि ह्या सर्वच्या सर्व नोट्स टाईप केलेल्या आहेत. ह्या सर्व नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपात मिळतील. आता हे सगळं झालं तर तुम्हाला नोट्स कशा पाहिजेत, कशा मिळतील, तर ह्या नोट्स तुम्हाला घ्यायच्या असतील तर 89 99 65 38 15 99 70 96 11 44 89 99 65 38 15 99 70 96 11 44 ह्या नंबरवर तुम्ही फोन पे करा, गुगल पे करा, GPay करा, काय करायचे ते करा. पेमेंट झाली, त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट घ्यायचा, व्हॉट्सअपला शेअर करायचा. तुम्हाला लागलीच विदिन अ मिनिट नोट्स मिळून जातील. आणि आणखीन एक वैशिष्ट्य, ह्या नोट्सला पासवर्ड आहे. प्रत्येक PDFला पासवर्ड असेल आणि तो पासवर्ड मी स्वतः तुम्हाला प्रोव्हाइड करेल, काळजी करू नका. तुम्ही पेमेंट केला, स्क्रीनशॉट सेंड केला, स्क्रीनशॉट आल्या तुम्हाला नोट्स दिल्या जातील. नोट्स दिल्यानंतर तुम्हाला त्याचा पासवर्ड सुद्धा दिला जाईल. आता पासवर्ड कसा असतो तो सांगतो अगोदर. आता एक समजा आपली मानसशास्त्र आहे, 1 नंबर आहे मानसशास्त्र, त्या PDFचं नाव आहे बाल मानसशास्त्र आणि मानसशास्त्र, त्याच्या पुढं 1 नंबर असेल. मग इथं खाली तुम्हाला ती PDFचं नाव झालं. मग पासवर्ड देते वेळेस मी तुम्हाला काय करेल, इथं 1 नंबर टाकेल, बाल मानसशास्त्र PDF नंबर 1, तिथं खाली पासवर्ड म्हणून टाकलेला असेल, पासवर्ड. मग ह्या पासवर्डच्या खालीच तुम्हाला पासवर्ड दिलेला असेल, XYZ काय असेल तो असेल. फक्त तेवढाच पासवर्ड घ्यायचा आणि त्या PDFला टाकायचं, ती PDF ओपन होऊन जाईल. एकदम सिस्टमॅटिक, एकदम लहान करायला समजेल अशा स्वरूपाचे पासवर्ड आहेत. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. वेळ गेली नाहीये, ह्या वेळेचा सदुपयोग करा आणि ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी विश्वास ठेवून ह्या नोट्स घ्या. मी गॅरंटी देऊन सांगतोय तुमचा नक्कीच फायदा होईल. आणि तुम्ही अक्षरशः नोट्स घेतल्यानंतर तुम्ही स्वतः मला फोन करून सांगताल, सर ह्या अगोदरच द्यायला पाहिजे होत्या. आता मी हे ऑलरेडी 1.5 महिन्यात TETची परीक्षा झाल्यापासून देत आहे, पण इतके दिवस मी कधीही नोट्सची मार्केटिंग केली नाही. मागं 5 दिवसापूर्वीच फक्त एक व्हिडिओ टाकलेला की 20 दिवसामध्ये कशी TET पास करायची. त्यानंतर मग खूप जणांचा रिस्पॉन्स आला. मग आत्ता सुद्धा वेळ गेलेली नाही, आत्ता सुद्धा तुम्ही TET पास करू शकता. कारण आधीच तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे. त्या प्रशिक्षण योजनेमध्ये जाऊन त्याच्यामध्ये काम करून तुम्ही अभ्यास करायचा सोडून तिकडे हे करत बसलेला आहात कंत्राटी भरतीमुळं. असो ते कारण गेले, आता आहेत 13 ते 14 दिवसामध्ये. तुम्ही ह्या 13 ते 14 दिवसामध्ये करू शकता.
हो मी करू शकतो, मी करेल आणि मी करणारच. फक्त एवढी जिद्द ठेवा, एवढी जिद्द ठेवून तुम्ही हे करा. आणि एक विशेष सांगतो, आणखीन एक सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो, ज्यांचं पेपर 1ला गणित आहे किंवा पेपर 2ला सुद्धा गणित आहे, आता ह्या राहिलेल्या दिवसामध्ये ह्या गणित विषयाकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. गणित, बुद्धिमत्ता, भूमिती याचा अभ्यासक्रम खूप आहे आणि आत्ता जर तुम्ही करत बसला तर तुमचं होणार नाहीये. 10 ते 14 दिवसामध्ये अशक्य गोष्ट आहे सर्व गणित पूर्ण करणं. ते एकटा गणिताच्या मागे लागलं तर तुमच्या बाकीच्या सर्व विषयाचं नुकसान होऊन जाईल. त्यामुळं तुम्ही आता क्लासेस वगैरे लावले असेल तर त्याच्यामध्ये फक्त गणित आपलं तुम्ही फक्त मराठी आणि इंग्लिश हा विषय आहे तो फक्त कव्हर बक करण्याचा प्रयत्न करा. गणिताला सोडून द्या. गणिताचं करायचं असेल तर मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका पहा आणि तेवढंच करा. पण गणिताचे सगळेच्या सगळे चॅप्टर करत बसू नका. मानसशास्त्राचे तुम्हाला आहे ते 30 मार्क मी असं झोलीमध्ये देतोय. परिसर अभ्यासचे आहे ते 30 मार्क मी असे तुम्हाला झोलीमध्ये देतोय. चेंडू फेकतोय तो चेंडू तुम्हाला झेलायचा आहे, फक्त तो झेल घ्या. झाले तुमचे इथं 60 मार्क. आणि आपण तर रोजच व्हिडिओ टाकणार आहोत, त्याच्यामध्ये तुमचा रोज 1-2 मार्क मराठी इंग्लिशचा पूर्ण होऊन जाईल. ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांना तर 90 मार्क मी असेच दिलेले आहेत. 60 मार्काचं तुम्हाला सामाजिक शास्त्र दिलेलं आहे आणि 30 मार्काचं इथं मानसशास्त्र देतोय. 90 मार्क हे झाले. 90 मार्कामधले तुम्ही फक्त एवढ्या नोट्स घेऊन ॲज इट इज वाचल्या, पाठ केल्या, जसं आहे तसं फॉलो केलं ना, तुम्हाला त्या 90 पैकी 70-80 तर मार्क आराममध्ये मिळून जातात. पण तुम्ही वाचलात तर, नाही वाचलात तर मी काही करू शकत नाही ना, कुणीही काही करू शकत नाही. आता ज्यांचं पेपर 2 गणित विज्ञान आहे त्यांच्यासाठी आपण मानसशास्त्राच्या 30 मार्काचे तर हे दिलेले आहेत आणि 10 मार्काच्या विज्ञानाच्या नोट्स दिलेल्या आहेत. 40 मार्क इथं झालेले आहेत. मग आपलं मराठी आहे, इंग्लिश आहे, त्याच्यावर रोज आता व्हिडिओ सुद्धा टाकणार आहोत. एवढं सगळं मी तुमच्यासाठी करत आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जे काही सांगितले त्यानुसार तुम्हाला नोट्स घ्यायचे आहेत. नोट्स घेऊन तुम्ही त्याचा अभ्यास करा. फक्त आणि फक्त तुम्हाला अभ्यास करायचे, फक्त नोट्स घेऊन भागणार नाही. तुम्ही नोट्स घ्याल, पैसे खर्च करचाल, पण ते एकदम विनंती देऊन सांगतो, नोट्स घ्यायला तुम्ही घेत आहात पण घेतल्यानंतर खरंच अभ्यास करा. नाहीतर मला सुद्धा चांगलं वाटणार नाही. तुम्ही उगाच पैसे खर्च करणार, मी एवढे मेहनत करून नोट्स काढलेले आहेत, नोट्स तुम्ही घेणार आणि वाचणारच नाही आहे, हे मला कुठं तरी चांगलं वाटणार नाही आहे. त्यामुळे नोट्स घ्यायच्या, अभ्यास करायचे असतील तर घ्या, नाही तर उगाच घ्यायचं आणि रद्दीत टाकायचं असं करायचे असतील तर तुम्ही खरंच नोट्स घेऊ नका. उगाच पैसे सुद्धा खर्च करू नका. हो तुम्हाला वाटत असेल ह्या 13 ते 14 दिवसामध्ये यस आय कॅन डू इट, हो मी हे करू शकतो आणि मी हे करणारच वाटत असेल तर ह्या नोट्स घ्या आणि अभ्यासाला लागा. जसं प्रोसेस दिलेली आहे तशी फॉलो करा. इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल किंवा इथं नंबर टाकलेला आहे, इथं स्क्रीनशॉट दिसत असेल, ह्यानुसार तुम्ही प्रोसेस फॉलो करा. तुम्हाला सर्व नोट्स मिळून जातील आणि लागलीच अभ्यासाला लागा. काही समस्या असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करा, फोन करा. इथं दिसत असेल ह्या नंबरवर कॉल करा, फोन करा. तुम्हाला सर्व व्यवस्थित सगळं डिटेलमध्ये माहिती दिली जाईल. तर ठीक आहे, जेवढं सगळं सांगायचं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी घेऊ शकता. आता आणखीन जास्त काही मी तुमचा वेळ घेणार नाही आहे, कारण सुरुवातीला खूप स्पीडमध्ये सांगितलेलं आहे आणि आत्तासुद्धा जाता सांगतोय, हो तुम्ही करू शकता. ह्या 13 ते 14 दिवसामध्ये तुम्ही पास होऊ शकता. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा, स्वतः थोडंसं सकारात्मक राहा, नकारात्मक भावना मनामध्ये येऊ नका. आणि आता दिवाळी आली आहे, आली दिवाळी, आता आली दिवाळी, तसं करू नका. आता आली परीक्षा असं करा आणि अभ्यासाला लागा आणि तुम्ही खरंच 100% पास होचाल. आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यशस्वी भव. तुम्ही सर्वच्या सर्व पास होणार आहात. फक्त जेवढं सांगितलं, जेवढं सगळं सांगितलं तेवढं ॲज इट इज फॉलो करा. बाकी आता सिलेबस काय आहे, हे काय आहे, ते काय आहे, हे क्लास लवका, ते क्लास लवका असल्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. नोट्स ह्या, पटकन नोट्स घेऊन ते वाचायला चालू करा. तुम्ही 100% पास होऊन जाचाल. आणि ज्यांना वाटत असेल की ह्या नोट्सचा कॉस्ट खूप आहे, हे पैसे खूप जातात, तर काही काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. आपण चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता. कारण आता तिथं तुम्हाला असंही म्हणतात की तिथं तुम्हाला व्हिडिओ पाहायला वेळ नाही आहे म्हणूनच ह्या नोट्स आहेत. ह्या नोट्स बनवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागलेली असते आणि हे मी माझ्यासाठी बनवलं नाही, तुमच्यासाठीच बनवलेलं आहे. हे ऑलरेडी अगोदर मी स्वतः वहीवर लिहून सगळं कलेक्शन करून, त्याचं करेक्शन करून, टायपिंग करून ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. सगळं ऐकत तुम्हाला देत आहोत. फक्त तुम्हाला बसून जेवायचे, बसून वाचायचे, बसून अभ्यास करायचे. पास तुम्ही होणार आहात, पास मी होणार नाहीत. आणि एवढ्या ह्याच्यामधून मी काय करोडपती अब्जोपती होणार नाहीये, यात माझा काही स्वार्थ नाहीये.
ह्यात माझा एवढा स्वार्थ आहे की तुम्ही फक्त TET पास व्हा, चांगला अभ्यास करा. कारण आता खूप नुकसान होत आहे. कारण 2-2, 3-3 वर्षाला परीक्षा होत आहे आणि आपल्या TETचा निकाल फक्त 1%, 1.5% लागतो. फक्त एवढं माझं सांगणं आहे. माझं एवढंच सांगणं आहे की फक्त तुम्ही TET पास व्हा. असो आता जास्त वेळ न घेता तुम्हाला हे प्रोसेस कळाली असेल. ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी घ्या आणि लागलीच अभ्यास चालू करा.